तर टीम अनेबडी त्याचबरोबर मार्करवाडी दोन्ही संघाचा 12 खेळाडू पहिला चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये हजर असणं खूप गरजेचं असणार आहे, लक्षात घ्या. अन्यथा असोसिएशनच्या नियमाप्रमाणे आपल्याला पेनल्टी लागेल, याची आपण दक्षता घ्या. टीम अनेबडी टीम मार्करवाडी मानकरवाडीच्या आल्यात टीम अनेवाडी. चला या प्लीज मित्रांनो या. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच क्रमांक 2. बॅट्समन कोण आहे? स्ट्राईकला अमित पवार ऑन स्ट्राइक, निखिल शेडगे नॉन स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवर 2. कोण आहे बॉलर? विकास विचारे गोलंदाजी मार्कवर 2. ओव्हर क्रमांक 2 पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्या नावे घेऊन येतात विकास विचारे. स्ट्राइक एंडला आपण पाहिलं अमित, नॉन स्ट्राइक एंडला निखिल. अशी इथे मात्र विकास शेलार यांच्याकडून विकास विचारे यांनी जर हॅट्रिक घेतली तर 201 रुपये. त्याचबरोबर अमितनी जर षटकारांची हॅट्रिक मारली तरी सुद्धा 201चं प्राइज लागले. पहा स्वतः आयोजक आहेत, परंतु क्रिकेटसाठी प्रोत्साहन देणं हे खऱ्या अर्थानं अधिक कर्तव्य समजतात विकास. कारण मी सातत्यानं सांगतो मित्रांनो, एखादी स्पर्धा उभी करायची आहे ना तर त्यासाठी खूप मेहनत लागते, खूप परिश्रम घ्यावे लागतात. कारण शहरामध्ये स्पर्धा उभी करायची म्हटलं ना, प्रत्येक गोष्ट आपल्याला अवेलेबल करून घेणं हा खूप मोठा एक तारेवरती कसरत असते. चला काय टीम मीटिंग्स करताय प्लीज मित्रांनो, चला स्पीडअप घ्या. ए बा 11:30 वाजून गेल्यात. हॅलो तर पहिला चेंडू मात्र चांगला फटका सजला स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र चेंडू मार्गस्थ होतोय, 4 धाब्यांपर्यंत पोहोचला जाईल का? हो यस. इथे मात्र पहिला चेंडूवरती आलाय मात्र एक दमदार चौकार. फलंदाज स्ट्राइक एंडला पण अमित यांना पाहतोय. गोलंदाज मात्र विकास खऱ्या अर्थानं तर आपण मित्रांनो पाहिलं ना तर भूमिपुत्रला खऱ्या अर्थानं आपल्या सातारा जिल्ह्याचा सोहळा, मला वाटतं मॅच क्रमांक 2 तिथे चालू होणार आहे. आपण जर स्क्रीनवरती पाहिलं तर ब्रँड ऑफ मुंबई टेनिस क्रिकेट अर्थातच आपण जर पाहिलं तर पाहूया पुढचा चेंडू. ओ सुरेख चेंडू आहे, अफलातून आहे. ओमकार देविदास देसाई याला आपल्या स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो खऱ्या अर्थानं. त्याचबरोबर निखिल जाधव खऱ्या अर्थानं आमच्या KSK अर्थात महाबळेश्वर तालुक्याचा कोहिनूर हिरा, हे दोघं जण एका टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहूया पुढचा चेंडू. पाठला केलाय परंतु किती धाबा देतील? यास धाबायचा आहे, धाबायचा आहे. तुम्हाला पंच सांगतील काय आहे, परंतु मला वाटतंय चेंडू D झोन मध्ये आहे. यस तर इथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर 5 धाबा आतापर्यंत धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्ग असते विकास.
बिचारे हो, सुरेख चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला. 2 खेळाडूंना चकवा दिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होतात. यस, चुकीला माफी नाहीये. जोरकस फटका खेळायचा प्रयत्न. तिथे मात्र स्क्वेअर शॉर्ट स्क्वेअरले थोडासा नक्कीच प्रॅक्टिस मध्ये नसणारे खेळाडू वाटतात आपल्याला. पुढचा चेंडू पाहूया. बाचू हो, वा भाई वा, क्लास आहे. फलंदाज आहेत निखिल. काय सुरेख फटका वळता यार. अफलातून टायमिंग क्लास दाखवला इथे मात्र निखिल यांनी. सुरेख फटका खेळलाय, भिरकावून दिलाय. अतिशय देखणा फटका. कारण अशा प्रकारचा फटका खेळायला तुमची नजर तशी असावी लागतीये. इथे मात्र 6 धाब्यांबरोबर जर विचार केला षटक क्रमांक 1 चा तर संपुष्टात आलंय. धावसंख्या मात्र 14 धावा धावफलकावरती लावल्यात टीम आलेवाडी 11. तर चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका, विनंती असेल. नेक्स्ट मॅच न्यू गोलंदाज शंकर बिचारे गोलंदाजी मार्क वरतून. शॉर्ट पिच आहे. इथे मात्र फ्रंटला घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालाय म्हणेन. चेंडू जाईल 1 बाउन्स डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल. एक आणखीन दमदार चौकार. शंकर विचारे गोलंदाजी मार्क वरतून. परंतु जर विचार करायला लागलं तर तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी इथे या कोबरीच्या मैदानामध्ये नाही करू शकत मित्रांनो. कारण तुम्हाला जर शॉर्ट पिच टाकायचं आहे तर गती बहाल करा. सुरेख आहे. जरी वाईट आला तरी नो डाऊट आहे. नेक्स्ट थोडासा आतमध्ये घ्या. हा चेंडू तुम्हाला बचाव करू शकतो. आला एक एक्स्ट्रा धाव. वाईटच्या स्वरूपामधील धावसंख्या मात्र 19 म्हटलं की मित्रांनो प्रत्येकाच्या नसामधून धमनामधून खऱ्या अर्थानं एकच आवाज येतो, शिवजयंतीचा उत्सव. अर्थातच 19 फेब्रुवारी अख्ख्या जगाला भारी म्हटलं जातं. फुलटॉस आहे. दिशा दिल्या. यस, एक्स्ट्रा पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू पाठवलाय सरळ सीमा रेषा पार. चौकार. तर इथे मात्र 4 धाब्यांबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 23 ऑन स्कोर बोर्ड. 23 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच आहे. फटका फसलाय. एलिमिनेशन चुकलंय. कोण येणार, कोण घेणार. हो, स्वतः गोलंदाज खऱ्या अर्थानं शंकर विचारे स्वतः गेले. कॉन्फिडन्स होता आणि इथे मात्र पाठवलंय माघारी फलंदाज अमितला. न्यू बॅटर विशाल वारगे वारागडे. विशाल मात्र इथे गोलंदाजी फलंदाजी मार्क इनेट नंबर 3 वरती मन डाऊनला आलेत. परंतु ज्या प्रकारचे निखिलने एक फटका खेळलाय ना तर नक्कीच अज अ प्रेक्षक म्हणून प्रत्येकाला वाटत असेल की निखिल खऱ्या अर्थानं स्ट्राईकला यावा. शॉर्ट पिच आहे. दिशाहीन आहे का. पंचांच्या निर्णयाची नक्कीच आम्ही वाट पाहतोय. पंचांकडून काहीतरी व्हॅलिड आहे सर. यस, ओके. आता फेअर डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा इथे मात्र यस पंच आमच्याकडे वळले जातील. वाईट कॉल येतोय. कुठेतरी थोडीशी दिशा भरकटली जाते.
टीम ACC आंबेघर, संपूर्ण टीमला विनंती आहे, आपण मंचावरती या. आयोजन समितीकडून विनंती आहे आपल्याला, आपल्या सर्वांचा इथे आम्ही एक कॉमन सन्मान करू. हे पहा, टीम कोणती असू द्या, हार जीत होत राहणारच आहे, परंतु आयोजन समितीच्या वतीनं आपल्याला पहा इथे सन्मानित केलं जाईल. आपल्याला विनंती आहे या आपण सर्वांनी ACC आंबेघर. तर टीम ACC आंबेघर या. इथे मात्र आम्ही आपल्याला सन्मानित करतोय. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न इथे मिस झालाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि खूप लांबलेलं षटक इथे संपन्न झालंय म्हणेन. इथे मात्र धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर 25 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये आल्या 4 धावा, सॉरी 11 धावा आल्या, म्हणजे 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम आलेवाडी. चला या टीम ACC, कारण आयोजक तुम्हाला एक रिक्वेस्ट करतायत, विनंती करतायत. तर आता मात्र गोलंदाजी मार्कवरतून आपल्याला पाहायला मिळतील सागर विचारे. चला वेळ घेताय मित्रांनो, प्लीज वेळ घेताय जास्त. इथे मात्र लॉफ्ट केलाय, तिथे थोडंसं बबलिंग झालंय, एक धाव कंप्लीट झाले, त्यामध्ये दुसऱ्या धाब्याचा मोका बनलाय आणि हा यस इथे मात्र संधीचं सोनं केलंय. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. आणि त्यामध्ये एक शॉर्ट धाव, म्हणजे मेहनत केली आणि वाया गेली असं म्हटलं जातं ना, ते मात्र इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव कमी त्यामध्ये अर्जित होईल, म्हणजेच 26 ऑन स्कोर बोर्ड. डान्सिंग ग्राउंड, हो हो हो, थोडं ST रक्षकांकडून बबलिंग झालंय, अन्यथा निखिलला परतावं लागलं असतं. बरं, तो क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही, इथे मात्र आपण सन्मानित करतोय रवींद्र शेलार, रॉयल्स मेन्स कॉर्नरचे सर्वेसर्वा यांच्या वतीनं टीम ACC आंबेघर या संघाला इथे आम्ही सन्मानित करतोय. त्या दरम्यान एक मोठा ब्लास्ट, ये बंदा तो षटकार ही मार रहा है असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. हे कुठे थांबणार आहेत? इथे मात्र 32 धावा धावफलकावरती लागल्यात. पहा इथे मात्र निखिल, ओ इथे एज लागला होता. डान्सिंग ग्राउंड पॉपिंग क्रीज सोडून आले होते पुढे, मोठा पंच द्यायचा होता, परंतु इथे मात्र काय घडलं, डी झोन मध्ये एकेरी धाव आली आहे. 33 ऑन स्कोर बोर्ड. 33 धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर मित्रांनो पाहिलं तर गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा, ओ वाह भाई वाह, ये बंदे में तो दम है असं म्हटलं पाहिजे. कारण निखिल काय फलंदाजी करताय, तर अफलातून बेमिसाल टायमिंग साधलं जातंय. सुरेख फटके पहा, बॅटला चेंडू लागतोय ना, काय परफेक्ट टायमिंगनी लागतोय, अतिशय सुरेख. यार निखिल, खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं. क्लास दाखवताय आपला, सुरेख. आणि एक वैयक्तिक 20 धाव्यांवरती खेळतायत पहा.
खऱ्या अर्थानं जर आपण ऍक्शन रिप्ले पाहिला ना, टायमिंग पहा मित्रांनो, काय प्रॉपर टायमिंग करतायत निखिल. अतिशय देखणं सुरेख आहे यार मित्रा, खरोखरच. इथे मात्र खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून आपण सागर विचार यांना पाहतोय. गती परिवर्तन आहे, यस आम्ही इथून ओळखलं होतं. इथे मात्र चाणक्य नीती वापरली जाते आहे सागर विचार यांच्या माध्यमातून. कारण मित्रांनो षटक क्रमांक मात्र 3 संपलंय. या षटकामध्ये आल्या 14 धाबा, धावसंख्या 39 ऑन स्कोर बोर्ड, 39 धाबा, म्हणजेच काय तर 13च्या सरासरीनं धाबा जमा केल्या जातात. आता मात्र 4थ्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जाईल. तर गोलंदाजी मार्क वरती विकास विचारे, ओव्हर क्रमांक 4, वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी विकास विचारे. स्ट्राईक एंडला मात्र विशाल, परंतु विशालला नक्कीच एक काम करावं लागेल. टीम मधून संदेश आला असेल की नाही तुम्ही इथे मात्र निखिलला स्ट्राईकला आणा. त्याच्या बॅटमधून फक्त षटकारांचीच भाषा बोलली जाते आहे. काय बॅटिंग करतोय यार आपला. तुने मागच्या मॅच मध्ये शिवा कासुर्डे होते, चोरकास फटका खेळलाय, परंतु मी तर म्हणेन एकच घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. यस, आणि ती झाले पहा. एकच धाव घेतले. निखिल मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. आणि आत्ता मात्र काय धम्माके होतील, परंतु अजूनही तुमच्याकडे 10 चेंडूचा खेळ शेष आहे. या दृष्टीने नक्कीच फलंदाजी खऱ्या अर्थानं निखिल कडून बॅटच्या रडार मध्ये फटका फसला, एलिमिनेशन चुकलंय. प्रयत्न करायला पाहिजे. यस, हो 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 हो, इथे मात्र काय घडलं तर झेल डाऊन झालाय. स्कोर स्टॉप करायची नामी संधी खऱ्या अर्थानं विशालनी विकास विचार यांनी मात्र तुम्हाला प्राप्त करून दिली होती मित्रांनो. कारण कुणा निखिल सारख्या मोहरात परत पाठवायची संधी निर्माण करून दिली होती, परंतु ती तुम्हाला साधता आली नाहीये. बॅटची रडार, हो हो हो, परंतु आता फसलाय. आता संधी दिली जाईल का, तर नाही दिली जाणार. माघारी पाठवलं जाईल डकआउटच्या दिशेने. बॅक टू द पवेलियन. निखिल बाद. हॅलो, न्यू बॅटर दत्ता मैदानाच्या आतमध्ये. दत्ता सुतार गुटाळ. दत्ता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एक वेगळी स्टाईल पाहायला मिळते. कुठेतरी आपले ट्रॅक वरती घेतले. मी सज्ज झालो आहे, युद्धाला उतरलो आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न दत्ता करतील का. परंतु जर विचार केला तर विकास विचारे एक चांगली गोलंदाजी करतायत. अफलातून आहे. ओ हो हो हो, वा भाई वा, सुरेख चेंडू होता. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी झाली होती. आता ही पहा, सुरेख सुरेख अफलातून. दत्ता आल्या आल्या माघारी जावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. गेलात कडी लावून पुढची, परंतु चोरी झाली मागच्या दाराने. कारण आता तुम्ही कोणत्या पद्धतीनं फटका खेळायला गेलात, कारण थोडासा यष्ट्यांच्या दिशेने येणारा चेंडू आपल्याला समजला गेला पाहिजे, परंतु ते घडलं नाही. न्यू बॅटर प्रणिकेत. विकास यांना हॅट्रिक चान्स. साधली जाईल का हॅट्रिक. चला थोडस स्पीडअप घ्या, कारण 12 वाजायला आले. दुसरीच मॅच आपली प्रगती पथ्यावरती आहे. फुल टॉस. हो हो हो, बॅट्समन ते बॅट्समन, परंतु यष्टी रक्षक सुद्धा चकलेत. डी झोनच्या स्वरूपात एक धाव मात्र अर्जित होईल.
इथे मात्र टीम अलेबडी 11 धावसंख्येचा विचार केला तर 33 ऑन स्कोर बोर्ड 43 ऑन स्कोर बोर्ड 43 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 4 मार्ग असते. अजूनही एक षटक शेष आहे. बॅटची रडार हो 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 सुरेख गोलंदाजी यार. डी झोन मध्ये चेंडू जाईल. बायच्या स्वरूपामधील एक धाव प्राप्त होईल. 44 ऑन स्कोर बोर्ड 42 धावा धावफलकावरती आपल्याला मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 संपलाय. चेंडू पंचांकडे सोपवायचा आहे मित्रांनो. तुम्ही ती एक सवय लावून घ्या. षटक संपलं विकेट प्राप्त झाली ना चेंडू लगेच पंचांच्या हाती द्यायचा आहे मित्रांनो. कारण आपण प्रत्येक जण क्रिकेट जवळून पाहतो. रात्रंदिवस क्रिकेटचाच विचार करतो. मग नियम का आम्ही पाळायचे नाहीये हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी प्रत्येकाने नियम पाळणं गरजेचं आहे. तर आता शेवटच्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जाईल. तर गोलंदाजी मार्कवरती आणलं जातंय कृष्णा विचारे. टीम मानकरवाडी. कृष्णा नाही नाही कृष्णा प्रणिकेत स्ट्राईकला कोण आहे आता. विशाल. मोठा फटका येणं अपेक्षित परंतु कुठेतरी मागे हटून खेळलाय म्हणजे उंची फक्त प्राप्त झाले. ओ डाऊन 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 कुशल मुवमेंट आहे. कुशल मुवमेंट आहे. या मुवमेंटला तुम्ही जर झेल सोडणार तर खऱ्या अर्थानं मित्रांनो त्रास तर होणंच आहे. कारण झेल सुटल्यानंतर काय उपद्रव घडतात ते आपण जर विश्व रेकॉर्डचा विचार केला ना तर जो विश्व रेकॉर्ड आहे ODI मधला 264चा रोहित शर्मांचा तो रेकॉर्ड फक्त 9 धाब्यांवरती खेळत असताना मला वाटते मार्विंद अट्टापट्टू महिला जयवर्धनींनी झेल सोडला होता. आणि यस द वाईट कॉल. आणि त्या 9 धाब्यांवरती सोडलेल्या झेलचं रूपांतर 264 धावा विश्व रेकॉर्ड यामध्ये नोंद झाली. म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच. मोठा लॉफ्टेड फटका परंतु तिथे मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. पहा एकाच एंडला दोन्ही फलंदाज दाखल झाल्यात. कारण हा गेला असता तरी हा बाद होणारच होता. कोणीतरी एकाला आपली विकेट गमवावी लागणारच होती आणि मात्र बाद होऊन तंबूत परतल्यात फलंदाज पवार. न्यू बॅटर तेजस पवार. मित्रांनो जर आपण विचार केला आज आपल्या सातारा जिल्ह्याचा तर खऱ्या अर्थानं आज आपल्या सातारा जिल्ह्याची खऱ्या अर्थानं आणबान शान क्रिकेटच्या पटलावरती म्हटली जाणारी सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले आज प्रारंभ झालाय भूमिपुत्र मैदान कोपरखिरणेला. भूमिपुत्र मैदानामधून ती स्पर्धा लाईव्ह आपण पाहता येते आपल्याला. बॅट हो 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 इथे मात्र चेंडू डी झोन मध्ये जाईल. एक आणि एकच धाव असेल. धावसंख्या मात्र 49 या धाव आकड्यावरती जाऊन पोहोचले. Oh, you miss. I definitely hit. Clean, 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 bold. न्यू बॅटर अजय साळुंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
थोडीशी गती द्या, थोडा वेळ कमी. एकोणपन्नास धावफलकावरती आतापर्यंत शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष आहेत. मोठा फटका येईल का? ओहो, इथे कुठेतरी पुन्हा एकदा एकाच एंडला दोन फलंदाज. विकेट सॅक्रिफाईस केला जातोय. आणखीन एका गड्याचं पतन होतंय. विकेट क्रमांक मात्र 7 आपल्याला पॅव्हलियनच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. त्याच दरम्यान आमचे सहकारी बिनोजी धनावडे, मॅन फ्रॉम डांगरेघर, यांचे ते शुभ आगमन झालंय. येणाऱ्या काळामध्ये नवे तर येणारे पुढचे 3 दिवस विनोदजी आपण लेट करायचं नाही आहे. आपण मैदानावरती आमच्या सोबत नक्कीच उद्याचे येणारे 2 दिवस आमच्या समवेत नक्कीच समालोचनाच्या कक्षामध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. त्यांचं या खऱ्या अर्थानं बोलाई देवी चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. तर धावसंख्या मात्र 51 धावा धावफलकावरती लागल्यात. 52 धाब्यांचं आव्हान असेल. नेक्स्ट 2 टीम्स आम्ही नाणेफेकीचा कॉल करतोय. पहिल्या 2 विन झाल्यात ना, पहिल्या 2 विन झाल्यात ना. तर चला टीम प्लीज थोडा स्पीडअप घ्या मित्रांनो. नेक्स्ट मॅच आपण जर पाहिलं तर टीम वरोशी विपक्ष विजयी संघ अशी होईल याची आपण दक्षता घ्या. एक्कावन्न धाबा धावफलकावरती लागल्यात. 52 धाब्यांचं आव्हान आहे. तर चला सलामीची जोडी पाठवा. टीम आलेवाडी मानकरवाडी, टीम आलेवाडी चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम मानकरवाडी चला आपली सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आपण स्पर्धा पाहताय. खऱ्या अर्थानं जावली तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सन्माननीय आदरणीय माननीय श्री नामदेवजी राजने साहेब पुरस्कृत अर्थातच बोलाई देवी मित्रमंडळ तसेच बोलाई क्रिकेट क्लब आंबेघर यांच्या विद्यमानाने बोलाई देवी चषक 2025 ही स्पर्धा आपल्या भेटीला. आजचा पहिला दिवस, आज उद्या आणि परवा 3 दिवस हा क्रिकेटचा थरार रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर भूमिपुत्र मैदान इथे मात्र SPL चालू आहे. अर्थात सातारा प्रीमियर लीग ती स्पर्धा सुद्धा आपली आहे. कारण आपल्यातील सर्व खेळाडू स्टार आहे, त्यांचे मॅचेस असतील त्यावेळी तिथे नक्कीच उपस्थित राहतील. स्ट्राइक एंडला शंकर विचारे, नॉन स्ट्राइक एंडला सागर विचारे आणि गोलंदाजी मार्कवरतून दत्ता, संतोष सागर आणि दत्ता.
52 धाब्यांचं आव्हान घेऊन स्ट्राईक एंडला संतोष, लॉस्ट स्ट्राईक एंडला सागर, गोलंदाजी मार्कवरतून दत्ता आपल्याला पाहायला मिळत. चला मित्रांनो, बराच वेळ गेला ह्या मॅचला आहे ना. आणखीन दुसरी अर्धी मॅच संपन्न झाली असती, एवढा वेळ घालवतोय मित्रांनो. ओ इथे मात्र चांगला चेंडू होता, थोडासा उसळी प्राप्त घेणारा होता. निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाली आपल्याला. दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतील. ओ लॉफ्ट केलाय, बिरकावलाय, चेंडूला पाठवलाय सरळ डीप मिड विकेट सी कॉर्नरच्या मधून जी मारेच्या बाहेर षटकारासाठी संतोष शंकर विचारे यांच्या बॅट शंकर विचारे यांच्या बॅट मधून आला एक मोठा तोलेचंग फटकार. पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं मित्रांनो, डावखुर हाताच्या फलंदाजांचा विचार केला ना खूप ताकदवर असतात, ताकद खूप झोकली गेलेली असते त्यामध्ये. दत्ता पुन्हा एकदा हो खेळ होणे हो गॅप शोधलाय, परंतु आता मात्र प्रोटेक्शन ठेवलाय. आपण जर पाहिलं दुसरे धाव हो 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 इथे कॉल खराब आहे. यास इथे मात्र चांगला चेंडू फेकी पाहायला मिळाला. दुसऱ्या धाब्यासाठी जवळ जवळ सागर निघाले गेले होते, संतोष निघाले होते, शंकर सॉरी, परंतु माघारी पाठवलंय त्यांना सागर यांनी. थोडासा बारकाईनं विचार केला तर पहिल्या षटकामध्ये ना धावबाद होणं खऱ्या अर्थानं खूप मनाला लागणारं असतं मित्रांनो. मी फटका खेळत असताना तर बाद झालो नो डाऊट, आय अग्री, परंतु मी धावबाद होणं म्हणजे खऱ्या अर्थानं सुसाईड करणं या प्रकारचं असतंय. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. जोरकास खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, चांगले अतिशय दर्जादार क्षेत्ररक्षण आहे तिथे. कारण मित्रांनो मी सातत्याने सांगतो, तुम्ही झेल कसा फील्ड कशी गेले ते महत्त्वाचं नाही, त्यानंतर आलेला थ्रो तुमचा कसा होता, किती वेळात आला, हा खूप महत्त्वाचा विषय असतो. चला 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 जरा स्पीडअप घ्या. ओ खोदून काढलाय, मोठा गॅप आहे, सी कॉर्नर तोडून फोडून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. चेंडू घ्या चेंडू घ्या चेंडू घ्या, टाइमपास करू नका मित्रांनो. थ्रो सरळ हातामध्ये द्या, कारण हे दृश्य सगळं आमच्या कॅमेऱ्यामध्ये येत असते मित्रांनो. कुठेही थोडासा खराब वेळ घालवू नका. शॉर्ट पिच आहे, त्यावरती चांगला देखना प्रहार, चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट सीमा रेषा पार, षटकार. इथे मात्र शंकर विचारे खऱ्या अर्थानं विचार करून आलेत, मी बक्षणार नाही, मी सोडणार नाही, कारण आम्हाला 51 मारता काय तर आम्ही 52 मारणारच आहोत. ह्या विचारांची इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल शंकर विचारे. लोकसंख्या 18 धावा पहा, पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्यात 18 धावा. चला चला जरा स्पीडअप घ्या, थोडंसं स्पीडअप घ्या, विनंती असेल आपल्याला. हा सर बॉल बॉल द्या तिकडे, जुना बॉल टाका. हा सर नवीन, हा पॉवर प्ले झालाय, सॉरी नवीन नवीन आहे. बावन्न धाब्यांचं टार्गेट आहे भाऊ. कारण इथे नक्कीच ऑकी टॉकी च्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी केली जाते आहे. तर न्यू गोलंदाज विशाल
हो लॉफ्ट केलाय, चांगला फटका आहे, नो मॅन सिरिया आहे तिथे, मात्र एक्स्ट्रा कव्हर भेदलंय. मोठा चेस इथे मात्र खऱ्या अर्थानं निखिलसाठी होता. त्या दरम्यान 2 धावा तर कंप्लीट केल्या. धावसंख्याचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती. अजूनही तुम्हाला 31 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू तुमच्याकडे आहेत 17. बादशाही हो 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 एज लागली. असा फटका जोरकस येणं अपेक्षित आहे मिडल ऑफ द बॅट, परंतु ते घडलं नाही. फक्त एकाने एकच धाव आहे. यस इथे मात्र सेकंड ओव्हरचा खेळ चालू आहे. पहा हो हो इथे मात्र जोखीम आहे, जोखीम आहे. फलंदाज मात्र सागर थांबवतायत शंकर विचारे यांना, परंतु मी तर म्हणेन तुम्ही थोडासा नक्की शंकर विचार यांना स्ट्राईक लावण्याचा विचार केला पाहिजे. कारण विचार आणि विचार हो 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 वा भाई वा, अतिशय देखना विशाल. काय सुरेख चेंडू हाताळला यार, आपलातून बेमिसाल होता ब्लॉक होल. आणि या कंडिशनला तुम्ही अशी दर्जेदार ब्लॉक होल गोलंदाजी, वा भाई वा. पुन्हा एकदा सुरेख सुरेख आहे. एक गेली तरी हरकत नाही, परंतु चला थोडस जलद गतीने करा प्लीज, विनंती आहे आपल्याला. धावसंख्या झाली आहे 22. चला वेळ जातोय, खूप वेळ जातोय मित्रांनो. टीम अलीबाडी एवढा वेळ मी आता आयोजन समिती आपण इथून पुढे टायमर लावा प्लीज, विनंती राहील आपल्याला. कारण वारंवार सूचना देऊनही टीम 5 खेळत नसतील तर 5 षटकासाठीचा टायमिंग सेट असेल, 4 ओव्हरसाठीचा तुम्हाला पेनल्टी लागणार आहे, नो डाऊट असणार आहे. डायरेक्ट हिट हो हो, परंतु डायरेक्ट हिट करायला पकडायला तर पाहिजे ना पहिलं. डॉट डिलिव्हरी आली आहे. षटक क्रमांक 3 आपल्या नावे घेऊन आले आहेत अमित. असे इथे मात्र विकेटचं पतन झालंय. कुठेतरी पारी लडखडते आहे, लडखडते आहे. टीम मार्केटबडी मानकरवाडी न्यू बॅटर अनिल मानकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. नेक्स्ट मॅच टीम वरुशी आपण इथे हजर राहायचंय. विजय संघाला लगेच मॅच खेळायची आहे याची आपण दक्षता घ्या. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय समोरच्या दिशेला, नो मॅन सिरिया. चेंडू जाईल लॉंग ऑफ आणि सरळ स्टेटच्या दिशेला आलेला हा चौकार. टीम वरोशी आपले संघनायक इथे पाठवून ठेवायचंय. याच्यात विजय होईल तो संघ लगेच मॅच खेळेल याची आपण दक्षता घ्या. फुलटॉस आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून खेळलाय. प्रोटेक्शन तर येत आहेत तोपर्यंत दुसऱ्या हो हो जोखीम भरी आहे, परंतु 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. धावसंख्या मात्र 28 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही मला वाटते 24 ची गरज. येस लॉफ्ट केलाय, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्र रक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र सुरक्षितरित्या
टिपला जाईल झेल. चला न्यू बॅटर, चला थोडं स्पीडअप चला. कृष्णा बिचारे न्यू बॅटर. कृष्ण बिचारे, चला चला थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो, बराच वेळ जातोय आपला. क्लीन क्लीन क्लीन, वा भाई वाह. गोलंदाज मात्र अमित पवार अतिशय सुरेख गोलंदाजी. इथे मात्र टीम मानकरवाडीला पूर्णतः बागपुटला ढकललाय. न्यू बॅटर सागर मानकर. धावसंख्या मात्र आपण जर विचार केला तर 28 धावा झाल्यात, अजूनही तुम्हाला बनवाव्या लागतील 12-24. मॅच ऑन आहे, दोलायमान स्थितीमध्ये आहे. इथून पुढे जर का एक दोन मोठे फटके याच षटकामध्ये लागले ना, तर मात्र टीम खऱ्या अर्थानं मानकरवाडी हा विजय खेचून घेऊ शकतो. षटक क्रमांक 4 विशाल वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत. संघाचं चौथं षटक आपल्या नावे घेऊन येत आहेत. लय वेळ लागतोय सर फिल्डिंग चेंजेस करायला, यांचे सेटअप करायला. मित्रांनो फक्त तुमची एकच मॅच नाहीये आयोजकांना खेळवायची. नो बॉलचा इशारा येतोय. क्षेत्ररक्षणाची काहीतरी चुकी आहे पहा. पंच बारकाई न पाहतात. तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की कवळ्याची नजर ही तुमच्यावरती ठेवली जाते. यस फ्री हिट असणार आहे, नो डाऊट. ओ परंतु त्याचा फायदा काय उचलता आला नाहीये. डॉट 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 डिलिव्हरी आहे. पुन्हा फटका फसलाय, कोण घेणार. वा भाई वा, काय सुरेख 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 झेल यार अफलातून. ते मात्र गोलंदाज स्वतः आउट नाही. तेच खऱ्या अर्थानं प्रयत्न खऱ्या अर्थानं खूप सुंदर होते. ओ पुन्हा एकदा त्या दिशेला मारून तिथे षटकार तर आम्ही देणारच नाही आहोत, कारण तुम्ही फाईन लेगला मारणार तर एकच धाव मिळणार आहे, याची आपण दक्षता घ्या मित्रांनो. ओ वा भाई वा. ओ हो इथे मात्र मिस केलाय. आत्ता मात्र हिट झालाय. यस विकेटचं पतन आहे. तू नहीं कर सका तो क्या हुआ भाई, मैं तो यहाँ पे कर दूंगा, हे दाखवले गोलंदाजांनी. टीम वरोशी संगनायक पाठवा 30 धावा धावपलकावरती लागल्यात. सागर मामूलकर न्यू बॅटर. एज तर लागली आहे का. हॅलो हॅलो हॅलो
साऊंड वाले एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण होईल. फेकी पहा, परंतु मला तर वाटतंय यावरती विकेट होणं. थर्टी 32 ऑन स्कोर बोर्ड. 32 धावा म्हणजे अजूनही 20 धाब्यांची आवश्यकता. येणारे 6 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज अनिकेत इथे खोदून काढलाय, परंतु लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक आहेत निखिल. एक धाव कंप्लीट. 2 धाबा तर जाणारच आहेत नो डाऊट, आणि 2-2 धाबा गेल्या तरी काही फरक पडणार नाही आहे याची जाणीव मात्र टीम अलेवाडे. हा सर 1 शॉट आहे. यस झेल होण्याची शक्यता आणि इथे सुरेख झेल टिपलाय. अफलातून झेल पाहायला मिळाला. इथे मात्र नक्कीच विकेटचं पतन होईल. धावसंख्येचा विचार केला तर 33 ऑन स्कोर बोर्ड. 33 धावा धावपलकावरती. टीम वरोशी आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. सॉरी, टॉस साठी या. टीम वरोशी 33 धावा झाल्या तर टीम वरोशी आपला संघनायक आमच्यापर्यंत पाठवायचा आहे आणि विजय संघ होईल त्याच्या कर्णधारांनी लगेच यायचं आहे. न्यू बॅटर सागर. गती परिवर्तन आहे. यास इथे मात्र सुरेख आहे चेंडू, आणि हा चेंडू खऱ्या अर्थानं भल्या भल्यांची बांबवरी उडवतोय. ओ यस, इथे मात्र नाही. डेलिब्रेट आहे. पंच सांगणारच आहेत, कारण तुम्ही काहीच हालचाल केली नाही आहे, त्यामुळे नक्कीच पंच तुमची ही धाव व्हॅलिड देणार नाहीतच. म्हणजेच काय तर डॉट 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 डिलिव्हरी पाहायला मिळते. थोडासा वावढूळ मैदानाच्या आतमध्ये, परंतु चांगलं झालं. आपली खेळपट्टी साफ झाली. आता दिशा भरकटली आहे. यस, इन वाईट कॉल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 34 ऑन स्कोर बोर्ड. फटका ऑन साईडला आलाय. तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी थोडीशी खराब होते. टीम वरुष आहे तिथेच. ही मॅच संपू दे येतात. अरे यार, इथे वेळ आमचा वाचवायचा आहे तर वाढवला जातोय. दिशाहीन 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 चेंडू फेकले जात आहेत. मोठा फटका खेळलाय. 1 बाउन्स सीमारेषेकडे जाण्याची शक्यता, आणि यस, पण बाउन्स सीमारेषा बाहेर. चला, टीम कोण जिंकला? टीम आलेवाडी 11. चला संगणक इकडेच या लगेच प्लीज. टीम आलेवाडी
आपण या चला टॉस साठी या टीम वरोशी संगनायक या. चला टॉस करून घेतोय आम्ही टीम वरोशी 11.